तर मंडळी, आता आपण पाहणार आहे की स्वयंपाक करताना जास्त तेल का वापरतात, त्याचे काय कारण आहे. तर पहिलं कारण आहे की तेलामुळे पदार्थाची चव वाढते आणि अनेकांना ते पदार्थ अधिक चविष्ट वाटतात. काही घरामध्ये तर लहानपणापासूनच तेलकट पदार्थ खाण्याची सवय लागलेली असते. दुसरं कारण म्हणजे काही लोकांना वाटते की कमी तेलामध्ये पदार्थ चांगले शिजले जाणार नाही, त्यामुळे ते जास्त तेल वापरतात. तिसरं कारण म्हणजे बाहेर मिळणाऱ्या पदार्थामध्ये किंवा बाहेरून जे हॉटेलमधून आपण आणतो त्यामध्ये भरपूर तेल असतं आणि त्यांची चव चांगली असते, त्यामुळे तशी चव पदार्थाला येण्यासाठी ते घरी तेल वापरतात. आणि चौथं कारण म्हणजे की बऱ्याच लोकांना वाटतं की तेलामध्ये पदार्थ जास्त कुरकुरीत होतो किंवा चांगले शिजतात. तर मंडळी, आता आपण जास्त तेल खाल्ल्याने आपल्या शरीरावर किंवा आरोग्यावर काय परिणाम होतो ते पाहूया. जास्त तेल खाल्ल्याने लठ्ठपणा, हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला हृदयविकाराचा देखील धोका वाढतो. दुसरं कारण आहे, जास्त तेलाचे पदार्थ पचायला जड असतात, त्यामुळे अपचन, गॅस, ॲसिडिटी यासारख्या समस्या होतात. तिसरं कारण, तेलकट पदार्थ खाल्ल्याने मुरूम, त्वचाविकार आणि गडद डाग येण्याची शक्यता असते. आणि चौथं कारण आहे, शरीर जडसर वाटते, झोप अनियमित होते आणि थकवा जाणवतो. तर मंडळी, आता आपण पाहणार आहे की कमी तेलामध्ये चांगला स्वयंपाक कसा करावा किंवा कमी तेल कसं वापरावं, त्यासाठी काय उपाययोजना करता येईल का. तर सर्वप्रथम नॉनस्टिक कढई वापरल्यास कमी तेल टाकतं आणि स्वयंपाक देखील चांगला होतो. दुसरं म्हणजे तळण्याऐवजी जर पदार्थ बेक करून किंवा एअर फ्रायमध्ये शिजवून आरोग्यासाठी चांगला पर्याय निवडू शकतो. तिसरा पर्याय आहे, तेल ओतण्यापेक्षा स्प्रे किंवा ब्रशचा वापर केल्यास तेलाचे प्रमाण नियंत्रित करता येते. चौथं म्हणजे फोडणी देताना जास्त तेल वापरण्याऐवजी उष्णतेने योग्य व्यवस्थापनाने तेल कमी करता येते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर गरज नसेल तर जास्त तेल घालण्याची सवय टाळून द्या. तर मंडळी, जेवण बनवताना तेल हे आवश्यक आहे, परंतु त्याचे प्रमाण हे प्रमाणात असावे, म्हणजे योग्य ते प्रमाणात असावे. चांगल्या सवयी लावून आपण आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारू शकतो. कमी तेलात देखील स्वादिष्ट आणि स्वयंपाक करता येते. त्यामुळे तुम्ही स्वयंपाक करताना तेल किती वापरता याकडे लक्ष द्या आणि आरोग्यसंपन्न आयुष्य जगा. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगा. तुमच्या कमेंटसाठी आम्ही खूप उत्सुक आहोत आणि काही टिप्स किंवा सल्ले असेल तर तुम्ही नक्की सांगा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या किचन हाऊस रेसिपी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.